ये पैगाम है भारत के हर कंटेंट क्रिएटर के नाम। जय भीम बड़ा सीधा हंसी जय भीम जय भीम ऐप अवेलेबल ऑन द प्ले स्टोर एंड एप्पल ऐप स्टोर नाउ। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा सदक़ल्लाहुल अज़ीम। कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत नागार्जुनजी, मंचावर उपस्थित तमाम गणमान्य व्यक्ती, माझ्यासमोर उपस्थित वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनींनो, तरुण बांधवांनो आणि लहान लहान कील पाखरांनो, अस्सलाम अलैकुम। मी मागील आठवड्याभरापासून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि विविध यासारख्याच कार्यक्रमामध्ये भाषणं देत आहोत आणि अनेक वर्षापासून म्हणजे अतिशय शालेय जीवनापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाषणं देत आलो आहोत। जेव्हा मी अशा कार्यक्रमात जात असतो आणि आता अशा कार्यक्रमाच्या काही पोस्ट नंतर मी माझ्या वॉलवर, माझ्या पेजवर टाकत असतो। मागेही इथं मधुकरजी मेहकरे साहेब इथं उपस्थित आहेत। काही 3-4 वर्षापूर्वी इथं संयुक्त जयंती घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची DNC कॉलेजला। तेव्हा त्याचे व्हिडिओज वगैरे मी जेव्हा माझ्या पेजवर शेअर केले तेव्हा काही संकुचित विचाराचे लोक प्रश्न विचारतात, तुझं इथं काय काम आहे? नौशाद उस्मान असा टोपी घालून शेरवानी घालून बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या समारोहात काय करतोय? आणि ते दीक्षाभूमीवर। काही लोक कुचकटपणे तो हिंदी म्हणतात की बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना। त्यांना मला म्हणायचं आहे की भाऊ, आता शादी बेगानी राहिलेली नाही आहे, शादी अपरिचित राहिलेली नाही आहे आणि अब्दुल्ला देखील आता पहिल्यासारखा दिवाना राहिलेला नाही, शहाणा झालेला आहे। आता अब्दुल्ला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक गोविंद पानसरेंनी लिहिलेलं हे उर्दू भाषेत भाषांतरित करून शिवाजी कौन थे हे वाचतोय। आता तो अब्दुल्ला देखील भीमराव अंबेडकर हयात और कारनामे हे उर्दू मधलं पुस्तक वाचतोय। ज्योतिबा फुले हयात और कारनामे हे गाझीउद्दीन सय्यद यांनी लिहिलेलं ते उर्दू भाषेतलं पुस्तक वाचतोय। शाहू महाराज हयात और कारनामे हे उर्दूतलं पुस्तक वाचतोय। आता त्यालाही शिव फुले शाहू आंबेडकर हे सगळी चळवळ हे कळते, आता त्यालाही हे सगळं माहीत होतंय। म्हणून आता आमच्या मराठा सेवा संघाचे लोक जसे म्हणतात की आता आमच्या धडावर आमचेच शिर राहणार आहे, आमचं मस्तक राहणार आहे, लक्षात घ्या। मी तुमच्यासमोर आल्या इथं जो अरबी श्लोक पठण केला तो का केला की आमचं आणि तुमचं काय नातं सांगणारा तो श्लोक आहे कुराणातला 4थ्या अध्यायातला पहिला श्लोक आहे की आता अब्दुल्ला दिवाना राहिलेला नाहीये, आता ही शादी बेगानी राहिलेली नाहीये, अपरिचित राहिलेली नाहीये, आता परिचय होतोय आपला, आपल्यामध्ये रक्ताचं नातं आहे। मी बांधवांनो, भगिनींनो असं उगीच म्हटलेलं नाहीये, भाऊक होऊन म्हटलेलं नाहीये। त्याला वैज्ञानिक आधार आहे, त्याला शास्त्रीय आधार आहे, त्याला पौराणिक आधार आहे। कुराणातला पौराणिक आधार आहे। कुराणात अल्लाह त्या श्लोकामध्ये सांगतो, त्याचं मराठी भाषांतर असं आहे की लोक हो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा, ईश्वरायंता बाळगा, ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्या जीवापासून त्याची सहचरिणी, त्याची बायको बनवली आणि त्या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व महिला जगात पसरविल्या, निर्माण केल्याने जगात पसरविले। आम्ही एकाच आदमची संतान आहोत, आदमी आहोत। आपण सगळे जगातले 700-750 कोटी लोक हे एकाच मातेची लेकरं आहोत, हवा मातेची लेकरं। मी 2013ला हज यात्रेला गेलो होतो,
तेव्हा तिथं एक जगातलं सर्वात जुनं कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानामध्ये एक जगातली सर्वात जुनी कबर आहे माता हव्वाची कबर. तुम्ही बीबी का मकबरा पाहिला असेल औरंगाबादला. हव्वा का मकबरा, मा हव्वा का मकबरा लिहिलेला आहे. जगातल्या 750 कोटी लोकांची आई तिथं तिथं जी आहे ती आराम करत आहे. तिथं जी आहे तिची कबर आहे. आपण एका मातेची लेकरं आहोत, आम्ही बांधव आहोत, रक्ताचं नातं आहे. आणि विज्ञान देखील मान्य करतो की डार्विनची वर्णवादी जी थेअरी आहे ती रद्दबातल ठरवून आता विज्ञान देखील मान्य करतो की वी आर सन्स अँड डॉटर्स ऑफ अ सिंगल कपल. आम्ही एकाच जोडप्याची संतती आहोत. आम्ही भाऊ आहोत एकमेकांची, आम्ही बहिणी आहोत एकमेकांच्या, भाऊ बहीण आहोत आम्ही. आणि तेच नातं नौशाद उस्मानला रमजानच्या महिन्यामध्ये दिवसभर पाण्याचा एक थेंबही न पिता उपवास करत इतका लांबचा प्रवास औरंगाबादहून नागपूरच्या दीक्षाभूमीपर्यंतचा प्रवास करायला लावतो. तेच नातं आहे, हाच जिव्हाळा आहे. हेच आमचं नातं मला इथं आणलं आहे. याच नात्यानं मला या स्टेजच्या मागं दीक्षाभूमीवर इफ्तार करायला लावला, दीक्षाभूमीवर नमाज पडायला लावली. तेच नातं आहे आमचं. आणि हेच नातं सांगण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. बांधवांनो, मी खरं म्हणजे नंतर औरंगाबादला स्थायिक झालो. मी मूळचा उमरखेड जिल्हा यवतमाळचा राहणारा, मी वऱ्हाडी आहो, आपल्याच विदर्भातला माणूस आहो. मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये होतो आणि त्याच्यानंतरही दीक्षाभूमीवर येत होतो. कशासाठी? तर इथं बरीचशी दुकानं लागायची. विशेष करून दसऱ्याचा जो कार्यक्रम असतो तेव्हा इथं फार दुकानं लागतात. आणि ऐकलं की 8 ते 10 कोटी रुपयांची उलाढाल याच्यामध्ये होतो. एक प्रकारचं वैचारिक स्तूप आहे. मी इथं आल्यावर या स्तूपात मी कधी गेलो नाही, त्या वैचारिक स्तूपात मात्र मी नेहमी जात असतो. ती ज्ञानसंपदा, ती ग्रंथसंपदा आणि त्या ग्रंथसंपदेच्या स्तूपामध्ये वाचन करणं, पुस्तकं खरेदी करणं ही देखील एक इबादत आहे. ज्ञान प्राप्त करणं ही देखील एक इबादत आहे. म्हणून मला ही दीक्षाभूमी काही फार जास्त अनोळखी, काही अपरिचित राहिलेली नाही आहे. माझा आजचा हा विषय आहे की भारतीय संविधान आणि भारतातली विद्यमान परिस्थिती. या विषयाचे 3 भाग आहेत. की पहिला भाग आहे की भारतीय संविधान, दुसरा आहे की भारतामधली स्थिती काय आहे, वर्तमान स्थिती काय आहे, आणि तिसरं आहे की वर्तमान परिस्थितीवर संवैधानिक मार्गाने उपाय काय शोधायला पाहिजे. सर्वसाधारणपणे अशा विषयामध्ये समस्यांवर जास्त उहापोह होतो. समस्यांची आकडेवारी सादर केली जाते. गुगलवरून कॉपी पेस्ट करून आकडेवारी मी सादर करू शकलो असतो, परंतु मला इथं माझं ज्ञान दाखवायचं नाही आहे. आपल्याला याच्यावर उपाय कसा काढता येईल, याच्यावर उपाय कसा शोधता येईल यावर मी जास्त भर देणार आहे. भारतीय संविधान हा माझ्या विषयाचा सुरुवातीचा भाग आहे. मुळात संविधान काय असतं? कोणत्याही जगातली घटना, देशातली घटना काय असतं, म्हणजे इस्लामिक पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे घटनेचा, पैगंबरी शिकवणीचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे घटनेचा. तर हा करार असतो. करार, वचन दिलेलं असतं. वचन प्रिएम्बल जे वाचलं आम्ही, ते वचन आहे. असा समोर हात कसा का केला? आम्ही वचन देतो. वचन देताना असा हात केला जातो. आम्ही करार करत आहोत. आपसामध्ये सगळे मिळून एक करार करत आहोत. त्याला करार आहे नाव, त्याचं ट्रिटी आहे. हे आम्ही वचन दिलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949ला की आम्ही ही तत्वे पाळणार, आम्ही हे या तत्वावर राहणार. एक करार असतो. त्याला अरबी भाषेमध्ये मिसाक म्हणतात. मिसाक. तुम्हाला माहित आहे, जगातली पहिली लिखित घटना, जगातलं पहिलं लिखित संविधान कोणं लिहिलं, कोणं तयार केलं? प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जगातलं पहिलं लिखित संविधान तयार केलं. मिसाके मदीना त्याचं नाव आहे, मिसाके मदीना. आणि ते लागू केलं. मदीनामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहत होते. त्यांच्यामध्ये करार होता. मिसाके मदीना म्हणजे मदीना करार. हा करार आहे एक प्रकारचा. असं जेव्हा वाटलं ना, तेव्हा त्याची बांधिलकी लक्षात येते की संविधानाशी किती प्रामाणिक राहिलं पाहिजे माणसानं. आपण ते वचन दिलेलं आहे, करार दिलेला आहे. तो अशा प्रकारची बांधिलकी त्या शब्दातून व्यक्त होते की हा एक करार आहे. मिसाके हिंद म्हणजे काय? भारतीय संविधान. तर मला आठवण आली
की मिसाके मदीना, आणि त्या मदीनामध्ये मिसाके मदीनामध्ये मानवाधिकार होते. त्या मिसाके मदीनामध्ये जगातला पहिला ॲट्रॉसिटी ॲक्ट होता की एखाद्या मुस्लिमेतराला कोणत्या एखाद्या मुसलमानानं जर त्रास दिला तर त्या मुसलमानाच्या विरोधात मी पैगंबर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात की मी त्या मुसलमानाच्या विरोधात अल्लाहच्या दरबारात खटला दाखल करेन. हा जगातला पहिला ॲट्रॉसिटी ॲक्ट होता जो मुस्लिमेतर, तिथले यहुदी, तिथले मूर्तीपूजक, तिथले ख्रिश्चन, तिथले इतर समाजाचे जे आदिवासी अरब लोक होते त्यांच्या संरक्षणाकरिता प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी तयार केला होता. बरं, हे भारतीय संविधान याची मूल्ये काय आहेत? आपण उद्देशिका इथं वाचली, मी पुन्हा एकदा वाचतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास तसेच त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना म्हणजे धर्म यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर 26, 1949ला एतद्वारे या संविधानाला अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मसमर्पित करत आहोत. या उद्देशिकेमधले हे शब्द लक्षात घ्या. हे आहेत संविधानिक मूल्ये. कोणती? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनीतिक न्याय, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि शेवटी काय? राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. या सामाजिक मूल्यांचा आपण एकेकानं उहापोह करणार आहोत. सर्वात आधी बघूया सामाजिक न्याय. सामाजिक न्यायाच्या जेव्हा गोष्ट निघते तेव्हा एक वाद रंगवला जातो. SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट या संदर्भात, आणि त्याचा फार बागुलबुवा तयार केला जातो की फार जास्त संरक्षण होतं SC/ST समाजाचं याद्वारे. परंतु आकडेवारी काय सांगते की 2020ला जे कन्व्हिक्शन रेट झालं, म्हणजे जेवढे गुन्हे दाखल झाले तेवढे सिद्ध झाले किती? फक्त 10%. आणि 2021ला फक्त 7% गुन्हे सिद्ध झाले. म्हणजे बाकीचे जे 93% जे दोषी आहेत ते उथळ माथ्यानं समाजामध्ये फिरत आहेत. ज्यांनी इथल्या बहुजन समाजावर, इथल्या SC समाजावर, इथल्या ST समाजावर अत्याचार केला ते उथळ माथ्यानं फिरत आहे. आणि याच्या उलट मागणी केली जाते की हा ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून. नाही, हा कायदा रद्द करण्याची गरज नाही, उलट जास्त कडक बनवण्याची गरज आहे, जास्त प्रभावी बनवण्याची गरज आहे. आणि हो, जास्त सर्वसमावेशक देखील बनवण्याची गरज आहे. या कायद्यामध्ये अल्पसंख्याक समाज आणि इतर काही बहुजन जाती यांचा देखील समावेश करण्यात यावा अशी या निमित्तानं मी जे आहे ते मागणी करतो. जसं आता फक्त कांबळे आणि वाघमारे यांच्यावरच अत्याचार होत नाही, यांच्याची अस्पृश्यतेची वागणूक यांनाच फक्त दिली जात नाही, तर आता अब्दुलला देखील मंदिरात पाणी पिलं म्हणून मारहाण केली जाते. आता एखाद्या जुम्मन मियाला देखील फळ विक्री कुठं करत असेल एखाद्या दुसऱ्या धर्मस्थळाच्या अवतीभोवती, तेव्हा त्याच्यावरही बहिष्कार घातला जातो. आणि आता एखादी यादवबाई हिनं स्वयंपाक केला आडनाव बदलून म्हणून तिच्यावर देखील FIR दाखल केला जातो. म्हणून यादवबाईच्या समाजाला, अब्दुलच्या समाजाला देखील ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये दाखल करण्याची गरज आहे. कारण आता गावकुसा बाहेर फक्त कांबळे आणि वाघमारेच राहिलेले नाही आहेत. आता गावकुसा बाहेर हाकलण्याची पद्धत बंद झाली आहे. आता लोक अपार्टमेंटच्या बाहेर हाकलत आहेत, आता लोक सोसायटीच्या बाहेर हाकलत आहेत. अहमदाबादमध्ये व्हेजिटेरियन सोसायटी तयार झाली. कधी शाकाहाराच्या नावानं, कधी मांसाहाराच्या नावानं अस्पृश्यता इथं आजही पसरवली जात आहे या देशामध्ये. माझे एक केरळचे मित्र आहेत, सारंग कुमार. त्यांनी मला सांगितलं, मी सांगितलं तुम्ही अस्पृश्यता का करत होता रे? त्याने सांगितलं तुम्ही मटण खात होता, तुम्ही मांसाहार करत होता, म्हणून तुम्हाला आम्ही पिशाच्च म्हणायचो, राक्षस म्हणायचो. मग माझ्या लक्षात आलो, अरे मी राक्षस आहो, मी पिशाच आहो, मला माहीतच नाही, मी असुर आहो.
कारण मी मांसाहारी आहे. मला माहीतच नव्हतं. त्यानं मला सांगितलं की तुमची अशी अस्पृश्यता आम्ही म्हणून करत होतो, म्हणून अस्पृश्यतेच्या मुळाशी मांसाहाराचा विटाळ आहे. कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु विटाळ करू नये, विटाळ करू नये. आणि हाच मांसाहाराचा विटाळ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कुठं मॉब लिंचिंग त्या निमित्तानं केलं जातं, तर कुठं जे आहे ते दंगली त्या निमित्तानं पेटवल्या जातात. अशा प्रकारे अस्पृश्यतेची वागणूक जी आहे ते सर्वहारी समाजासोबत आज केली जात आहे. याची आकडेवारी गुगलवर उपलब्ध आहे, म्हणून मी ते जास्त मांडत नाही. माझा जास्त भर त्याच्या उपायावर आहे. दुसरं आहे आर्थिक न्याय. आर्थिक न्यायाची जेव्हा आम्ही गोष्ट करतो तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल आहे की भारताचा GDP 2.1 ने कमी झालेला आहे. तुम्ही वाचा इकॉनॉमिक टाइम्स 24 मार्चचा 2022चा, की भारताचा जो प्रगतीचा जो दर आहे तो कमी झालेला आहे. 6.7 वरून तो 4.6 वर आलेला आहे. आणि कारण काय, तर जुम्मन मिया, महागाई वाढली. कारण काय, जुम्मन मिया. काय हे हम 5 हमारे 25 म्हणून म्हणतात, लोकसंख्या वाढवतात. नागपूरमध्ये दाखवून द्या मला एका माणसाच्या 4 बायका आणि त्याला 25 मुलं आहेत, दाखवून द्या मला. मी एका माणसाच्या 4 गर्लफ्रेंड आणि अनेक अनवरत संतती असलेले मी दाखवू शकतो तुम्हाला. अशा प्रकारे जातीय द्वेष निर्माण करून समस्येच्या मुळापर्यंत जात नाही आहेत लोक. खरंच जर लोकसंख्या हेच एकमेव कारण असेल भाववाढीचं, तर श्रीलंकेची लोकसंख्या कमी आहे आणि तुम्ही म्हणाल त्याचं क्षेत्रफळ कमी आहे, परंतु 1 बाय 1 किलोमीटरमध्ये तिथं 341 लोक राहतात. आपल्या इकडे 383 लोक राहतात. आपल्यापेक्षा डेन्सिटी कमी आहे त्याची, परंतु तरी तिथं महागाई का वाढलेली आहे, तिथं अराजकता का वाढलेली आहे. कारण तिथं काही वर्षापासून होणाऱ्या सांप्रदायिक दंगली, तिथं काही वर्षापासून होणारं जातीयतेचं राजकारण हे त्याला जबाबदार आहेत. आणि त्याच्यामुळं तिथं टुरिझम त्यांचा जो मुख्य जो भाग होता इकॉनॉमीचा, आर्थिक व्यवस्थेचा जो पाया होता, तो तिथं घसरलेला आहे. जे फॉरेन करन्सी जी यायला पाहिजे होती ती फॉरेन करन्सी तिथं आलेली नाही आहे. आपल्या भारतामध्ये तेच होतंय. लक्षात ठेवा, हे मॉब लिंचिंगचे प्रकरण, हे हिजाब नेसलेल्या मुलीच्या मागं लागणारी पोरं, हे लहान लहान गोष्टीवरून जे आहे ते मशिदीवर लावणारे वेगळे झेंडे, आणि हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या जातीय भाषणं वगैरे, हे सगळे काही लोक ट्विटरवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्विट करत आहेत. युनायटेड नेशन्सला, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजला, UAEला, कतरला, मलेशियाला, हे तिथल्या एम्बेसीच्या लोकांना ट्विट केलं जात आहे. आणि ही भारताची बदनामी होत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. कसे काय लोक इथे इन्व्हेस्ट करायला येतील, कसे काय टुरिझमसाठी येतील इथं. म्हणून भारताचा श्रीलंका होऊ नये म्हणून जी आहे ती फार काळजी घेणं गरजेचं आहे आज. आणि इथलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं आणि एकात्मतेचं कसं व्हावं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शांतीची गरज आहे. त्याच्यानंतर एक शब्द आहे राजनैतिक न्याय. राजनैतिक न्यायाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा आमच्या OBC बांधवाचं जे राजकीय आरक्षण आहे ते रद्दबातल ठरवलं जातं. आणि त्याविषयी लोक समिती खेळतात, आयोग खेळतात, गुंतवून ठेवतात लोकांना. त्याच्यानंतर एक शब्द आहे वैचारिक विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. फार चांगली गोष्ट आहे की इथं आम्ही भाषण स्वातंत्र्य आहे, आम्हाला लेखन स्वातंत्र्य आहे. इथं आम्हाला जे आहे ते आमचे जे आहे ते जसा पोशाख नेसायचा तसा आम्ही नेसू शकतो, जसा आहार घ्यायचा आम्ही आहार घेऊ शकतो. परंतु बोलत असताना काही बोलायचं स्वातंत्र्य नाही आहे घटनेमध्ये. कलम 19 तुम्ही सांगता, परंतु कलम 19 हे देखील विचारात घेतलं पाहिजे की कोणाच्या भावना दुखायला नको. 3 अटी सांगण्यात आलेल्या आहेत की लॉ अँड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्था ही भंग व्हायला नको. दुसरं नैतिकता भंग व्हायला नको. आणि तिसरं आहे की आरोग्याला जे आहे ते बाधा नको. या 3 अटीवर हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे मर्यादित स्वातंत्र्य आहे, लक्षात घ्या. कोणाच्या आईवर शिवी देण्याचं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे, लक्षात घ्या. जेम्स लेन प्रकरणातही हे सांगितलं गेलं की राष्ट्रमाता जिजाऊंचा अपमान ज्या
ज्या महामूर्ख अशा जेम्स लेननं केला त्याच्याबद्दलही हे सांगितलं गेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. परंतु अतिशय वाईट गोष्ट आहे की राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विरोधात यांच्यावर चिखलफेक करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच तत्व, हेच निकष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना देखील लागू होतं की यांच्याविषयी देखील कोणी चिखलफेक करता कामा नये. आणि हो, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर देखील चिखलफेक होता कामा नये. कोणाच्या महापुरुषाला किंवा महामातांवर चिखलफेक करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही होय, ते द्वेषव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लक्षात घ्या. नंतर सांगितलेलं आहे विश्वास, श्रद्धा व उपासनेचं स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आम्ही ही टोपी नेसू शकतो, ही शेरवानी नेसू शकतो, ही दाढी ठेवू शकतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं आमच्या महिला बुरखा नेसू शकतात, हिजाब नेसू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आज आम्ही उंच स्वरात आम्ही अजान देऊ शकतो, अल्लाहू अकबर, आम्ही अजान देऊ शकतो. 1947ला नव्हे, 1946 पासूनच बरेच मुसलमान जथ्थेच्या जथ्थे करून पाकिस्तानाकडे स्थलांतरित होत होते. पाकिस्तानाकडे अनेक भारताकडून लोंढे जात होते. परंतु हे स्थलांतर, मुसलमानांचं हे स्थलांतर केव्हा थांबलं माहिती आहे तुम्हाला? हे स्थलांतर थांबलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी, की जेव्हा उद्घोषिका प्रकाशित झाली. विविध वृत्तपत्रामध्ये, रेडिओवरून सांगितलं आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये तुम्हाला तुमचं धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही इथं थांबलो, आमचं स्थलांतर थांबले. माझे आजोबा गुजरातमध्ये होते, राजकोट जिल्ह्यामधले धोराजी गाव, पाकिस्तानाच्या सीमेपासून तो जवळ होतं. माझे आजोबा पाकिस्तानात जाऊ शकले असते, त्यावेळेस बसेस फ्री होत्या, त्यावेळेस ज्या रेल्वेज फ्री होत्या. माझे आजोबा धोराजी जिल्हा राजकोटहून पाकिस्तानाकडे न जाता ते अनसिंग जिल्हा वाशिमच्या महाराष्ट्रामध्ये का आले? याला कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान. आम्ही या देशामध्ये काही बहुसंख्याकाच्या उपकारामुळे राहत नाहीये. बहुसंख्याकाचे काही उपकार नाही आम्ही याच्यावर. आमच्यावर कोणाचे उपकार आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे उपकार आहेत, की त्याला पाहून आम्ही इथं थांबलो आहे. नंतर आता या धर्म स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे की तुम्हाला धर्म प्रचाराचं स्वातंत्र्य नसेल, अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात येत आहेत. अँटी कन्व्हर्शन लॉ आणण्याच्या गोष्टी होत आहेत. काही राज्यामध्ये लागू करण्यात आला, अंशतः तो लागू करण्यात आला की एखाद्याला जर धर्मांतर करायचं असेल तर 1 महिन्याआधी ते प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला तो नोटीस देईल. मला सांगा की एखाद्यानं समजा सांगितलं की मला इस्लाम धर्म स्वीकारायचा आहे, हे जर प्रशासनाला तो सांगू लागला तर 1 महिन्यामध्ये काय हालत होईल त्याची काय हालत होईल याची तुम्ही कल्पना करू शकता? बरं, मला धर्म स्वीकारायचा आहे, याचा कलेक्टर काय करणार आहे? मी कलेक्टरला काय म्हणून विचारू की मला धर्म स्वीकारायचा आहे म्हणून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलेक्टरला विचारलं होतं की मला धर्मांतर करायचं? याच दीक्षाभूमीवर दीक्षा घेतलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून आम्हाला धर्म स्वातंत्र्य, हे पूर्ण धर्म स्वातंत्र्य हवं आहे. जे लोक धर्माचा प्रचार करतात त्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. मौलाना काय नाव त्यांचं, मौलाना कलीम सिद्दीकी धर्म प्रचार करत होते, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. नंतर मौलाना उमर गौतम नाव कसं वाटतं ना, उमर गौतम. हो, आजचा गौतम फार वेगळा आहे. मौलाना उमर गौतम धर्म प्रचार करत होते, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. डॉक्टर झाकीर नाईक यांना देश सोडावा लागला. आणि बातम्या कशा देतात? धर्म प्रचार करते हुए पकडा गया. धर्मांतर का रॅकेट. अरे रॅकेट, धर्मांतर हे रॅकेटची गोष्ट आहे. रॅकेट कशाचं असतं? गांजा तस्कर याचं रॅकेट असतं, सेक्स रॅकेट असतं. धर्म स्वातंत्र्य, धर्म प्रचार हे काय वाईट गोष्ट आहे की त्याचं रॅकेट चालवं? पकडला गेला, धर्म प्रचारक पकडला गेला, जसं चोर पकडला गेला किंवा खुनी पकडला गेला. दाभोळकरांचे मारेकरी यांच्याकडून पकडले जात नाही, आणि धर्म प्रचार करणारा माणूस हा पकडला गेला. डॉक्टर कांचा इलैया फार मोठे जे आहे ते बहुजन विचारवंत आहेत हैदराबादचे, त्यांनी सांगितलं होतं की जो धर्म प्रचारक असतो तो समतावादी असतो. मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही विचारधारेचा असो. का असतो? कारण त्याला वाटतं की मी जसा आहो इतरांनी सर्वांनी तसं व्हावं. ही समता आहे. खरा धर्मप्रचारक हा कधी जातीवादी नसतो. खरा धर्मप्रचारक
हा कधी जातीवादी नसतो. खरा धर्म प्रचारक हा कधी संकुचित वृत्तीचा नसतो. तो तर वैश्विक असतो. राष्ट्रीयत्वाच्याही पलीकडं ही संकल्पना आहे वैश्विकता. युनिव्हर्सलिझम हे नॅशनलिझमच्या पलीकडची संकल्पना आहे. ह्युमॅनिटी हा धर्म प्रचार तो असतो आणि त्याला सांगितलं की तो पकडला गेला, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. अशा प्रकारे अँटी कन्व्हर्जन लॉ जो आहे तो अजिबात किमान या महाराष्ट्रात तरी तो रुजायला नको. नंतर म्हटलेलं आहे संविधानामध्ये दर्जा व संधीची समानता. दर्जा व संधीची समानता हे सर्वांसाठी आहे. हे फक्त एका जातीसाठी एका समुदायासाठी नाही आहे. एक माणूस कांबळे हा बौद्ध धर्म स्वीकारतो किंवा शीख धर्म स्वीकारतो, जैन धर्म स्वीकारतो. एक SC समाजाचा माणूस त्याचं SCचं आरक्षण हे अबाधित राहतं. पण एक माणूस कांबळे हा ख्रिश्चन धर्म स्वीकारतो, इस्लाम धर्म स्वीकारतो, त्याचं आरक्षण रद्द होते. कोर्टानं याचं नोटीस घेतलेलं आहे. हे कलम 14 आणि 16 नुसार ही डिस्क्रिमिनेशन आहे. हा डिस्क्रिमिनेशन आहे आणि म्हणून किमान एज्युकेशनमध्ये शिक्षण क्षेत्रात तरी जे आहे ते मुसलमानांना जे आहे ते आरक्षण मिळावं म्हणून हायकोर्टानं सांगितलेलं आहे. परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या लोकांनी पण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही आहे. म्हणून आपल्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे मित्र हो. नव बौद्धांना आरक्षण मिळते आणि ते मिळायलाच पाहिजे, परंतु नव मुस्लिम आणि नव ख्रिश्चन लोकांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे. फक्त एक विशिष्ट धर्म स्वीकारला म्हणून नाकारण्याची गरज नाही. नंतर म्हटलेलं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा. संविधानामध्ये म्हटलेलं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा हे फार गरजेचं आहे मित्र हो. आणि विशेष करून प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो. कुराणामध्ये मानवी जीवाला सर्वात पवित्र गोष्ट म्हटलेली आहे. एका इमानदार माणसाचा जीव, एका इमानदार माणसाचा रक्ताचा एक थेंब प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं काबा गृहापेक्षा देखील जास्त पवित्र आहे. माणसाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही नमाज तोडू शकता. नमाज पढत आहात, तिथे एखादा असा प्राणी निघाला, एखादा सर्प बिर्प निघाला, तुम्हाला तिथून निघून जाण्याची पूर्ण मुभा आहे नमाज तोडून. तुम्ही बघितलं कोरोनामध्ये मशिदीमध्ये 70% अल्कोहोल, 70% दारू असणारं ते सॅनिटायझेशन मशिदीमध्ये शिंपडलं गेलं. का? कारण माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, मस्जिदीमध्ये जात असताना ते अल्कोहोल असलेलं सॅनिटायझर हात धुवून आम्ही मस्जिदीमध्ये गेलो. का? तर माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. तुम्हाला भूक लागलेली असेल तर सांगितलं तुम्ही जेवण करा आधी, नंतर नमाज पढा. नमाज पढत असताना जर एखादा माणूस बाजूला जय श्रीराम म्हणून पडून गेला आज जर त्या विहिरीमध्ये, नमाज पडणाऱ्याला माहीत आहे की वेगळ्या धर्माचा आहे, हिंदू धर्माचा आहे, परंतु नमाज तोडून त्याचा जीव वाचवणं त्या माणसाचं कर्तव्य आहे. कारण काय? माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. नमाजपेक्षा जास्त महत्त्व माणसाच्या जीवाला दिलेलं आहे. त्या जीवाची प्रतिष्ठा संविधानामध्ये दिलेली आहे की माणसाच्या जीवाची प्रतिष्ठा असणं आवश्यक आहे. यावरून मला एक आणखीन गोष्ट आठवली की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसलेले होते रस्त्याच्या एका कडेवर. एका यहुदी माणसाची अंत्ययात्रा जात होती. त्यावेळी यहुदी हे वर्णवादी होते, जातीवादी होते. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा फक्त यामुळे ते द्वेष करायचे की ते म्हणायचे हे उम्मी समाजामध्ये जन्मलेला आहे. उम्मीचे अनेक अर्थ होतात. अक्षर शून्य देखील होतं आणि दलित देखील त्याचा अर्थ होतो की हा खालच्या जातीमध्ये जन्मलेला माणूस आहे म्हणून आम्ही याला मानत नाही. अशा प्रकारचे वर्णवादी यहुदी होते. तेव्हा त्या समाजातल्या एका माणसाची अंत्ययात्रा जात होती. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसलेले होते, उभे राहिले. लोकांनी सांगितलं पैगंबर यहुदी आहे वो यहुदी. प्रेषितांनी एक सुंदर वाक्य सांगितलं, क्या वो इंसान नहीं है? काय तो माणूस नव्हता? अरे माणसाची अंत्ययात्रा आहे ती, म्हणून माणसाचा सन्मान झाला पाहिजे, त्याची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे. नंतर संवैधानिक मूल्यामध्ये या उद्घोषिकेमध्ये शब्द आलेले आहेत, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बांधवांनो, जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेचा विषय निघतो तेव्हा मला एक प्रश्न पडतो की मागील 70 वर्षापासून आम्ही राष्ट्रीय एकात्मता म्हणतोय, परंतु राष्ट्रीय एकात्मता ही कायम का राहत नाही, अबाधित का राहत नाही? कारण काही लोक खोटं बोलून राष्ट्रीय एकात्मता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. खोटं बोलून राष्ट्रीय एकात्मता आणली गेली पाहिजे. सगळी माणसं सारखी आहेत, माणूस म्हणून आपण सगळे एकाच मातेचे लेकरे आहोत, परंतु त्याला
त्यासाठी खोटं बोलण्याची गरज नाही. काय खोटं बोललं जातं? सर्व धर्म समभाव, सगळे धर्म सारखीच शिकवण देतात हो, सगळ्यात मोठं खोटं. आणि भर सभेत हे सांगितलं जातं, लोक टाळ्या वाजवतात, लोक टाळ्या वाजवतात. 100% खोटी गोष्ट हो. काही धर्मामध्ये काही समान तत्व आहे, मान्य आहे, परंतु 100% सगळे धर्म सारखे आहेत ही खोटी गोष्ट आहे. म्हणून खोटं बोलू नये. सर्व मानव समभाव असायला पाहिजे. माणूस म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे, भारतीय म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे. संविधानिक मूल्य जोपासण्यासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे आणि खरं बोलण्याची गरज आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी एखाद्या मुसलमान नेत्यानं एखाद्या मंदिरात जाऊन पूजा केली, टिळा लावला, किंवा एखाद्या मराठा नेत्यानं दर्ग्यामध्ये गेला, दर्ग्यावर चादर चढवली, तर झाली राष्ट्रीय एकात्मता. इफ्तार पार्टीमध्ये फरची कॅप नेसली, खजूर भरवला, झाली राष्ट्रीय एकात्मता. ही नाटकं करायची गरज नाही. राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकमेकांचे विचार समजून घ्या, एकमेकांचं जे आहे ते साहित्य वाचा, एकमेकांसाठी रक्त द्या, एकमेकांसाठी जीव वाचवण्यासाठी जीव द्या, एकमेकांचे महापुरुष समजून घ्या, एकमेकांच्या महापुरुषाची शिकवण समजून घ्या. ही गरज आहे, नाटकं करायची गरज नाही. नंतर आता मी शेवटच्या माझ्या भाषणाच्या टप्प्यावर आलेला आहोत, तो म्हणजे उपाय. याच्यावर उपाय काय? ही जे वर्तमान परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी काय उपाय आहे? तर पहिला उपाय, माणसाला माणूस जोडा. माणसाला माणसं जोडण्याची गरज आहे. तोडणारे आज खूप आहेत, परंतु जोडण्याची गरज आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या एका वचनाची यावेळी आठवण येते की पैगंबरांनी सांगितलं, त्यांच्या सहकारी असे बसलेले होते, सांगितलं, तुम्हाला सांगू का ती गोष्ट जी नमाजपेक्षा जास्त महत्त्वाची आहे, पुण्याईची आहे? तुम्हाला सांगू का ती गोष्ट जे रमजानच्या रोजापेक्षा देखील जास्त पुण्याईची आहे? तुम्हाला सांगू का ती गोष्ट जी जकात, जी आम्ही 2.5% भाग संपत्तीचा देतो, त्याच्यापेक्षा देखील जास्त पुण्याईची आहे? तुम्हाला सांगू का ती गोष्ट जी हज यात्रा करण्यापेक्षा जास्त पुण्याईची आहे? सहकार्याने सांगितलं, कोणती गोष्ट? सांगितलं, ती गोष्ट सत्यासाठी संघर्ष करून शहीद होण्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. सहकार्याने सांगितलं, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कोणती गोष्ट आहे ती? सांगितलं, 2 असे व्यक्ती की ज्यांच्यामध्ये तणाव आहे, ज्यांच्यामध्ये जे ते थोडासा बेबनाव आहे, त्या लोकांना एकत्र करणं हे नमाज, रोजे, हज करण्यापेक्षा जास्त पुण्याईचं काम आहे. ते तुम्ही व्यक्ती म्हणो की समाज म्हणो. आणि मला फार अभिनंदन करावं असं वाटतं की या दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचं, या आयोजकांचं मी अभिनंदन करावं असं वाटतं. मला अभिनंदन करावं असं वाटतं माननीय भदंत नागार्जुनजी यांचं आणि डॉक्टर प्रदीप आगलावे साहेबांचं आणि राजेश लोखंडे साहेबांना, पूर्ण जेवढी काही यांचे ऑर्गनायझर्स आहेत, आमचे सचिव गायकवाड साहेबांचं, यांचं अभिनंदन मला करावं असं वाटतं. तुमचंही अभिनंदन मला करावं असं वाटतं की 2 समाजाला नव्हे, इथं अनेक समाजांना तुम्ही जोडलेलं आहे. फार मोठी पुण्याईची गोष्ट आहे. त्याच्यासाठी दुसरी गोष्ट कोणती? माणसं जोडण्याकरिता, एकत्र आणण्याकरिता सर्वात महत्त्वाचं गैरसमज दूर करणं. गैरसमज पसरलेले आहेत. सोशल मीडिया आज आलेला आहे, फार चांगली गोष्ट आहेत, फार चांगल्या गोष्टी याच्यातून होत आहेत, परंतु सर्वात वाईट गोष्ट कोणती होत आहेत? माणसं तोडण्याचं काम होत आहे. माणसं तोडण्याचं काम. अनेक गैरसमजुती पसरवल्या जात आहेत. ते एक एक गैरसमज मी सादर करून त्याचं निरासन करण्याचा इथं प्रयत्न करेन. सर्वात पहिला गैरसमज कोणता? मुसलमान संविधान मानत नाही हो, ते शर्यत मानतात, शर्यत. आता आमच्या बहुजन बांधवाला शर्यत काय असते माहीत नसते. शर्यत हा अरबी शब्द आहे जो शरापासून तयार झालेला आहे. शराचा अर्थ काय होतो? कायदा, संविधान. संविधान आणि शर्यत एकच आहे, प्रत्येकाची शर्यत आहे. भारतीय संविधानाला अरबस्थानातले लोक काय म्हणतात? शर्यतुल हिंद. म्हणजे काय? भारतीय संविधान. या काही 2 परस्पर एकमेकाचे स्पर्धक नाही आहेत, एकमेकांना पूरक आहेत. हो, इस्लामी शर्यत आहेत, वैयक्तिक कायदा आहे, कलम 25 आणि कलम 29 आणि कलम 30 आणि ॲप्लिकेशन ऑफ शरिया ॲक्ट यानुसार मुसलमान समाजाला स्वतःचे जे काही वैयक्तिक कायदे आहेत त्याच्यावर आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु ही गोष्ट फक्त मुसलमानांकरिता आहे का? फक्त मुस्लिम पर्सनल लॉ अस्तित्वात आहे का? नाही. माझ्याकडे एक पुस्तक आहे, बुद्धिस्ट पर्सनल लॉ. बौद्ध लोकांना देखील अशा प्रकारच्या काही सवलती आहेत. तुम्ही
ते पॅन कार्ड बघितलं का, त्याच्यावर नंबर असतो, पॅन नंबर, त्याचा सेकंड जो लेटर असतो तो एच असेल, एच, तर तुम्ही हिंदू समाजातले असता. अनडिवायडेड हिंदू फॅमिलीला कर सवलती असते. जैन समाजातल्या साधूंना निहंग अवस्थेत राहण्याचं स्वातंत्र्य आहे, बौद्ध साधूंना नाही. बाकीचे ख्रिश्चन जे फादर वगैरे असतात त्यांना नाही. लक्षात घ्या, जे नागा साधू आहेत त्यांना निहंग अवस्थेत राहण्याचं स्वातंत्र्य आहे, इतरांना नाही. शीख जे पायलट आहेत त्यांना पगडी नेसण्याचं स्वातंत्र्य आहे. मुस्लिम पायलट पगडी नेसू शकत नाही, हिंदू पायलट पगडी नेसू शकत नाही. मी जर बँकेमध्ये एक साधी ब्लेड जर घेऊन गेलो तर मला अटक होऊ शकते. एक सरदारजी मोठी तलवार घेऊन गेला त्याला अटक होऊ शकत नाही, कारण त्याला सवलत दिलेली आहे. तो शीख धर्माची शर्यत त्याला लागू झालेली आहे, त्याला शीख वैयक्तिक कायदा लागू झालेला आहे, शीख पर्सनल लॉ आहे त्याला लागू झालेला. एक पोलीसवाला, शीख पोलीसवाला हा दाढी ठेवू शकतो, मुसलमान पोलीसवाला दाढी ठेवू शकत नाही, त्याला जर त्वचा रोग नसेल तर. एक शीख सैनिक हा दाढी ठेवू शकतो, मुस्लिम सैनिक हा दाढी ठेवू शकत नाही. गोवन सिव्हिल कोड तुम्ही वाचा गुगलवर, गोवन सिव्हिल कोड. एका हिंदू माणसाला दुसरं लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे, एका मुसलमानाला गोव्यामध्ये दुसरं लग्न करता येत नाही. या अनेक गोष्टी आहेत. आदिवासींना पेसा नावाचा कायदा आहे, पेसा नावाचा. ट्रिपल तलाक माहीत असेल, आदिवासाचा एक समाज आहे त्याच्यामध्ये 7th तलाक असतो, 7 खडे मारतो तो पुरुष त्या महिलेला आणि तलाक होऊन जातो. त्यांना पेसा नावाचा कायदा लागू आहे. त्यांना त्यांच्या ज्या परंपरा आहेत त्याच्यावर आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे भारतीय संविधानानं दिलेलं आहे, हे कोणाचे उपकार नाही आहेत आमच्यावर, हे भारतीय संविधानानं दिलेलं आहे. कारण हा आपला भारत विविध धर्मीय आहे, विविधतेने नटलेला आहे. आणि काही लोकांना हा एक धर्मीय एक रंगीय भारत हवा आहे, परंतु तो बहुरंगीय भारत असा असायला पाहिजे जे आज वातावरण आहे दीक्षाभूमीवर, असाच भारत आहे. अल्लाहला मी दुआ करतो की पूर्ण भारताला दीक्षाभूमी करून टाक. इतकं सुंदर अशा प्रकारचं हे दृश्य, हे दृष्ट लागावं म्हणून डोळ्यांचे पारणे फेडावे अशा प्रकारचं हे दृश्य जे आहे ते खरंच सांभाळून ठेवण्याची आणि जपून ठेवण्याची ती आज गरज आहे. दुसरा गैरसमज काय पसरला जातो, बाबासाहेबांनी इस्लाम धर्म का नाही स्वीकारला, इस्लाम धर्म का नाही स्वीकारला. हो, तर बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्म नाही स्वीकारला, मग जगातले सगळे ख्रिश्चन बाबासाहेबांचे शत्रू होते का. बाबासाहेब आंबेडकरांनी पारसी धर्म नाही स्वीकारला, जगातले सगळे पारसी बाबासाहेबांचे शत्रू होतात का. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे तो यहुदी धर्म नाही स्वीकारला, मग जगातले सगळे यहुदी बाबासाहेबांचे शत्रू होतात का. म्हणजे काय तर काय तर्क, कोणता तर्क. हे आम्हा मुसलमानांचा कपाळकरंट आहे पण आहे, हे आमच्या मुसलमानांचं दुर्दैव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वान माणसाला आम्ही कुराणाचं भाषांतर करून त्यांना उपलब्ध करून देऊ शकलो नाही. हा आमचा कपाळकरंटेपणा आहे. देवी दयाल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की दिनचर्या. याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी अनेक पुस्तकं वाचलेले आहेत, परंतु माझं कुराण वाचायचं राहिलं आहे, कुराण वाचायचं राहून गेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना कुराण, प्रेषित चरित्र हे इंग्रजी भाषेत, हिंदी भाषेत किंवा मराठी भाषेत आम्ही भाषांतरित करून देऊ शकलो नाही. आजही आम्ही अनेकांना करून देऊ शकत नाही. तुम्हाला माहीत आहे डॉक्टर कुराणाचं मराठी भाषांतर सर्वात पहिले करून घेण्याचा प्रयत्न कोणी केला. औरंगजेबानं, निजामानं, बहादूरशाह जफरनं, कोण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेस 25,000 रुपये देणगी दिली. त्यावेळेसचे 25,000 रुपये म्हणजे आजचे इन्फ्लेशन रेट काढा तुम्ही गुगलवरून, किती होतात, 20 लाख रुपये त्या काळात दिले होते. 20 लाख रुपये देणगी दिली शाहू महाराजांनी आणि कुराणाचं भाषांतर सुरुवात केली. परंतु ते भाषांतर पूर्ण होण्याच्या अगोदरच शाहू महाराजांचं निधन झालं. ते नंतर काम मग निजाम सरकारनं केलं, तरी त्या कुराणाच्या प्रती आज उपलब्ध नाही आहेत, आज उपलब्ध नाही आहेत. जितक्या प्रमाणात कुराण मराठी भाषेत जायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात गेलेलं नाही आहे. 1987मध्ये जमात इस्लामी हिंद सारख्या चळवळी समोर आलेल्या आहेत आणि त्यांनी जे आहेत ते हा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी नक्कीच मुसलमान समाजावर काही टीका केलेली आहे, नक्कीच. थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे त्यांचं, मी वाचलेलं आहे. परंतु त्यांनी फक्त मुसलमानावर टीका केली का, नाही. त्यांचे जे सहकारी होते, त्यांचे जे अनुयायी होते त्यांच्यावर देखील टीका केलेली आहे. ती टीका
दुश्मनीतून केलेली नाहीये, ती टीका पोटतिडकीतून गेलेली आहे. मित्र हो, ते प्रेमाखातर ती टीका केलेली आहे आणि मुसलमानावर टीका केलेली आहे, कुराणावर टीका केलेली नाहीये. बाबासाहेबांनी पैगंबरावर टीका केलेली नाहीये, कुराणाचा कोणता श्लोक कोट करून त्याच्यावर टीका केलेली नाहीये, बाबासाहेबांनी अल्लाहवर टीका केलेली नाहीये. लक्षात घ्या, मुस्लिम समाज आणि इस्लाम धर्म याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही म्हणाल उदाहरण द्या, उदाहरण देऊ, मी कोणाचं नाव घेत नाही. बौद्ध धर्म आणि आजचे काही राजकीय पक्ष जे स्वतःला आंबेडकरवादी सांगतात, हा फरक तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आजचे मंत्रिमंडळ, आजचे राजकारणी आणि संविधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संविधानाप्रती निष्ठा राखण्याची शपथ घेऊन झालेला मंत्री तो जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याला जबाबदार संविधान राहणार नाही, तो स्वतः जबाबदार राहील. तुमच्या लक्षात आलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लाम धर्माविषयी, मुसलमान समाजाविषयी अनेक सकारात्मक विचार देखील मांडलेले आहेत. एक वांगणी दाखल मी इथं सादर करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जेथे वर्णवादी एक समाज आहे आपल्या इकडं, नाव घेत नाही मी, जेथे वर्णवादी आपल्या सामाजिक कुरीतींच्या चिखलात अडकून पतनाकडे जात आहेत आणि भारत रूढीवादी आहेत, तेथे भारताचे मुसलमान त्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध आहेत आणि वर्णवाद्यांच्या तुलनेत ते अधिक प्रगतिशील आहेत. जे लोक मुस्लिम समाजाला अगदी जवळून जाणतात त्यांच्यासाठी याचा म्हणजे इस्लामचा प्रसार त्यांना आश्चर्यचकित करतो. आणखीन काही उदाहरणं असेल तर माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे व लेखन खंड क्रमांक 20 वाचा. 1936 येवला येथे जे त्यांनी भाषण केलं होतं, हिंदू धर्माला नोटीस म्हणून एक प्रकरण आहे, ते वाचा. त्याच्यामध्ये इस्लाम धर्माविषयी, मुसलमानाविषयी काय म्हटलेलं आहे, किती सकारात्मक विचार मांडलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. चौथा एक गैरसमज निर्माण केला जातो का, बाबासाहेबांनी मुसलमानावर टीका केली, बाबासाहेबांनी मुसलमानावर टीका केली. मी आता त्याचं हे केलेलं आहे. आणखीन जर तुम्हाला याचं निरूपण, याचं स्पष्टीकरण पाहिजे असेल तर डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुस्लिम विषयक विचार, इंग्रजीत लिहिलेलं होतं, त्याचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे. तुम्ही ॲमेझॉनवरून मागून तुम्ही वाचू शकता. पाचवा एक गैरसमज पसरवला जातो जोगेंद्रनाथ मंडल यांच्याविषयी, की जोगेंद्रनाथ मंडल हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी हे पाकिस्तानात होते. पाकिस्तान सरकारनं किंवा तिथल्या काही लोकांनी त्यांना त्रास दिला, ते परत भारतात आले. सांगतात की बघा मुसलमान लोक कसा त्रास देतात. अच्छा, पाकिस्तान म्हणजे सगळे 200 कोटी मुसलमान झाले का? नेपाळ म्हणजे सगळे हिंदू झाले का? म्यानमार म्हणजे सगळे जगातले बौद्ध झाले का? नाही. पाकिस्तान म्हणजे इस्लाम नाही, लक्षात घ्या. पाकिस्तान म्हणजे इस्लाम नाही, लक्षात घ्या. मुसलमान म्हणजे इस्लाम नाही, लक्षात घ्या. ही गोष्ट फरक समजून घेण्याची गरज आहे. आणखीन एक गैरसमज पसरवला जातो की मुसलमानात देखील जाती आहे. मुसलमानात देखील जाती आहे. मुसलमानात जाती नाही आहे. भारतीय मुसलमानात काही जाती घुसडण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला अरबस्थानात कुठंच बागवान दिसणार नाही. तुम्हाला इराकमध्ये जे आहे ते कुठंच मंसुरी दिसणार नाही. तिथं तुम्हाला बेलदार दिसणार नाही. विचारून पहा UAE ला बेलदार समाज के है क्या आपके पास लोग UAE में? ते म्हणतात नाही. हे इथलेच खाटी कसाब झाले, इथलेच विणकर जे आहे ते अन्सारी झाले, नदाब झाले. इथलेच भाषांतर बदललेलं आहे. इथलाच वाल्मिकी समाजाचे लोक नंतर मेहतर झाले. फक्त भाषांतर बदललेलं आहे, लक्षात घ्या. बाकी काही झालेलं नाही. आणि फक्त जातीच नाही आल्या, अनेक गोष्टी आलेल्या आहेत की ज्या अरबस्थानामध्ये नाही, इतर जागी नाही आहे. परंतु मुसलमानातल्या ज्या जाती आहेत त्या धर्मसंमत नाही आहेत, त्या कुराण संमत नाही आहेत, लक्षात घ्या. त्याला कोणत्या धर्मग्रंथाचा आधार नाही आहे. म्हणून मुसलमानातल्या जाती संपुष्टात आणण्याकरिता धर्मांतर करण्याची गरज नाही आहे, तर धर्मनिष्ठ होण्याची गरज आहे. इतर ज्या समाजामध्ये ज्या जाती आहेत त्या नष्ट करण्याकरिता धर्मांतर करण्याची गरज होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीवर 1956ला धर्मांतर केलेलं होतं. मुसलमानामध्ये जर जातीवाद असता तर इथला गाव कुसा बाहेर राहणारे लोक, ज्यांच्या कमरेला झाडू बांधला होता, ज्यांच्या गळ्यामध्ये गाडगं घातलं होतं, त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नसता. इथल्या सुफी संतांच्या नुसार प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं जर शेवटचं अंतिम प्रवचन जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल तुमच्यामध्ये की मुसलमानामध्ये जाती आहेत की नाही. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगतात, शेवटचं प्रवचन त्यांचं
की कोणत्याही अरबाला कोणत्याही अरबेतरावर श्रेष्ठत्व नाही आहे, कोणत्याही अरबेतराला कोणत्याही अरबावर श्रेष्ठत्व नाही आहे, कोणत्याही काळ्याला कोणत्याही गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही आहे, कोणत्याही गोऱ्याला कोणत्याही काळ्यावर श्रेष्ठत्व नाही आहे. तुम्ही सगळे आदमची संतान आहात आणि आदम हे मातीपासून तयार झाले होते. आपला वंश माती आहे, आपला वंश माती आहे. आणि सांगितलं की मी सगळा जातीवाद सगळा वर्णवाद मी माझ्या पायाखाली तुडवतोय. जेव्हा मक्का शहरावर विजय मिळवला तेव्हा मक्केतली पहिली अजान कोण देणार सगळे विचारात होते. एका कोपऱ्यामध्ये एक आदिवासी समाजातून इस्लाममध्ये आलेले गृहस्थ आदरणीय बिलाल हबशी उभे होते. कोण बिलाल हबशी? आफ्रिकन निग्रो, आफ्रिकन आदिवासी समाजातले माणूस, फार ग्रेट माणूस ते उभे होते. पेरशितांनी सांगितलं बिलाल अजान दे. सांगितलं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुठून देऊ? सांगितलं पवित्र काबागृहावर पाय ठेवून चढ आणि काबागृहावर उभं राहून अजान दे. आदिवासी समाजातल्या एका माणसानं इस्लामची पहिली अजान दिलेली आहे. ही समता पाहूनच आम्ही बहुजनांनी जे आहे ते इस्लाम धर्म स्वीकारलेला होता. नंतर सांगितलं गेलं की बदलासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की निश्चितच मुसलमान समाजात काही गोष्टी आहेत ज्या बदल करण्याची गरज आहे, परंतु ते बदल का करत नाहीत तर त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. म्हणून जर मुस्लिम समाजामध्ये काही परिवर्तन घडवून आणायचं असेल तर सुरक्षिततेची भावना आधी निर्माण करा. असुरक्षिततेच्या भावनेसाठी जी आहे ती एक 5 मिनिटात संपवतो. असुरक्षिततेच्या भावनेमुळे माणूस जास्त कट्टर होतो, हे लक्षात घ्या. सुरक्षिततेची भावना जी आहे ती देशामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी मुस्लिमांना ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये घेण्याची गरज आहे. नंतर एक आणखीन गैरसमज पसरला जातो. तालिबान लोकांनी बुद्धाचा पुतळा तोडला ना, बुद्धाची मूर्ती तोडली ना, हो तोडली, पण भारतातल्या एकही मुसलमानानं त्याचं समर्थन केलेलं नाही आहे. जमात इस्लामी हिंदनं त्याचा निषेध नोंदवलेला आहे, लक्षात घ्या. परंतु तो निषेध कोणत्याही कलम कसायानं छापलेला नाही आहे, कोणत्याही कलम कसायानं TV चॅनलवर दाखवलेला नाही आहे, लक्षात घ्या. काही होमवर्क देऊन मी आपली रजा देतो की आता तुम्ही इथून जाल आणि बस जेवण खावण करून बस झोपून जाल, सकाळपासून जसं जगायचं तसंच जाल, नाही, असं नाही. काय करायचं तर 5 गोष्टी आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या औरंगाबादला येऊन 12 डिसेंबर 1955 तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितल्या होत्या. विद्या ग्रहण करायची आणि त्या विद्या ग्रहण करण्यासाठी ज्या 4 पारमिता तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आहेत की प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री या गोष्टींचं जे आहे ते पालन केलं गेलं पाहिजे. विद्या, एज्युकेशन, जे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित झालेल्या कुराणावर पहिला श्लोक अवतरित झाला होता. इकरा म्हणजे काय? शिका, विद्येचं महत्त्व आहे. दुसरं आहे प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि शिक्षण याच्यात फरक आहे. ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये फरक आहे. माहिती देखील घेतलं पाहिजे, ज्ञान देखील घेतलं गेलं पाहिजे. दुसरं आहे शील, अश्लील गोष्टीपासून दूर राहा. हे पोर्नोग्राफी नावाचं एक जे प्रकार आलेला आहे, पिढी उद्ध्वस्त करत आहेत, लक्षात घ्या. अनेक पिढ्या याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत. हे नाचणं गाणं, हे बिभत्स सगळं, ही सगळी अश्लीलता ही दूर झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक चित्रपट अभिनेता आला आणि त्यांनी सांगितलं मी मिलिंद कॉलेज मला द्या, मी संस्था चालवतो. सांगितलं तुझ्यासारखं नाचायला मी माझी संस्था देणार नाही. हे नाचणं, हे बिभत्स, हे अश्लीलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पसंत नव्हती, लक्षात घ्या. याच्यापासून दूर झालं पाहिजे. बाबासाहेबांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर कारुण्य असलं पाहिजे. एखाद्याचं मॉब लिंचिंग झालं तर तुमच्या समाजाचा असो की नसो त्याची मदत केली गेली पाहिजे, लक्षात घ्या. बघ्याची भूमिका जर लोक घेतात तेव्हा असे प्रकार घेतात, म्हणून करुणा देखील निर्माण झाली पाहिजे. मैत्री भाव मनामध्ये असायला पाहिजे, लक्षात घ्या. की फुल्या मारत जाऊ नका. डॉक्टर आह साळुंखे साहेब यांनी एका भाषणात सांगितलं की आपले काही लोक बरं का फुल्या मारतात. तो माणूस तो त्या पक्षात आहे, फुली मारली. तो माणूस तो धार्मिक आहे, नमाज पडतो. तो माणूस तो तसा आहे. फुल्या मारत किती फुल्या मारणार. आपल्याच लोकांना दूर करू नका, मित्रांना शत्रू बनवू नका, लक्षात घ्या. काही गोष्टी सहन करणं शिका. सगळ्याच गोष्टी पटतील. आता माझं भाषण झालं, 100% तुम्हाला पटतील गरज नाही, 5% जरी पटल्या तेवढ्या घ्या. म्हणून मतभेद हे सहन करायला शिकलं पाहिजे माणसानं तेवढं. त्याच्यानंतर वाचन वाढवा. टेक्स्च्युअल वाचन, ऑडिओ व्हिज्युअल वाचन स्टडी करायला शिकलं पाहिजे. एकमेकांचं साहित्य वाचत जा. माझ्याकडं बुद्ध आणि त्याचा धम्म आहे, माझ्याकडं
तथागतांचं जे त्रिपिटक आहे त्याच्यामधलं एक सुत्त पिटक, त्याच्यामधलं एक पद धम्मपद. धम्मपदाचे मी 3 भाषांतर आणलेले आहेत. मी माझा शहाणपणा इथं पाजळत नाही आहे. तर मी सांगण्याचं गोष्ट की माझ्याकडे हे असू शकतं, तुमच्याकडे मराठीत कुराण असायला पाहिजे, मराठीत पैगंबर चरित्र असायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाफरनगरमध्ये जमात इस्लामी हिंदचं ऑफिस आहे, तिथं विचारा, ईदगाह मैदानाजवळ. तिथं जा आणि मागा. क्या आरिफ भाई, अशरफ भाई, बोलो, उभे राहा तुम्ही. बा यांना मागा, हे इथं तिथं असतात. यांनी नाही दिलं तर यांचं खाणं पिणं हराम करून टाका. वजा 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 वजा. आणि आमचा एक टोल फ्री नंबर आहे 1800 572 3000. 1800 572 3000 नंबर नंतर लिहून घ्या. आवाज इंडियावर हे लाईव्ह जात आहे, तुम्ही रिवाइंड करून हा नंबर लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता इस्लाम धर्माविषयी, पैगंबराविषयी, कुराणाविषयी. आणि अशा प्रकारे जे आहे ते लेखन करत जा, नवीन शब्दावली शिका, अहंकार करत जाऊ नका. अनेक संघटनांचे जे अध्यक्ष होतात मी काही संघटनाबरोबर, सगळे नाही, काही संघटनांचे अहंकार फार दडलेला असतो. प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढता लढता स्वतः तेच कधी प्रस्थापित झाले कळतही नाही हो, स्वतःच ते प्रस्थापित होऊन घेतात. असं करू नये. कार्यकर्त्यांसोबत प्रेमानं वागत जा, सगळ्यांनी प्रेमानं वागलं पाहिजे. एकाच माणसाचं नेतृत्व 5-5 वर्ष 10-10 वर्ष ठेवत जाऊ नका. नेतृत्वात बदल करत जा आपल्या संघटनांच्या. खऱ्या अर्थानं चिकित्सा करा, खऱ्या अर्थानं चिकित्सा करा. एक माणूस मला म्हणे कुराणात बदल करा, म्हणे कुराणात बदल करा, कुराणात बदल करा. मी कुराण वाचलं का? ते म्हणलं नाही काढा. मग कुठं बदल करायचा? म्हणजे पेशंटचं ऑपरेशनसाठी घेऊन जायचं, अरे चेक करा ना पहिले काय त्याला बिमारी काय आहे, कुठं आहे. म्हणजे त्याचं निदान न करता, पेशंटचं निदान न करता, डायग्नोसिस न करता त्याचं ऑपरेशन थिएटरमध्ये नेणं म्हणजे तुम्ही शस्त्रक्रिया नाही करत आहात, तुम्ही चिरफाड करत आहेत. आपल्याला समाजाची शस्त्रक्रिया करायची आहे, लक्षात घ्या, चिरफाड करायची नाही आहे. लक्षात घ्या, टीका करताना शब्द फार सांभाळून बोलत जा. कोणाच्या धार्मिक भावना दुखत जाऊ नका. फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर मी स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे लोक बघतो, टवाळक्या करत असतात. हे बघा तुझा सण आला, हे तुझा असं करत जाऊ नका. त्याच्यामुळे आपलेच बहुजन बांधव आपल्यापासून दुरावून जात असतात. लक्षात घ्या की त्यांच्या भावनांची कदर करत जा. समन्वय जे आहे ते साधत जा. प्रदीप आगलावे साहेब असो की आमचे नागार्जुन साहेब असो किंवा या आयोजकांनी जे आहे ते मला संधी दिली, अशरफ भाईंना संधी दिली, बेंजामिन मॅडमला संधी दिली. आता तुमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही पण तुमच्या कार्यक्रमात यांना बोलवा. मागच्या वर्षी 3 वर्षाआधी विद्यापीठात माझं भाषण होतं 14 एप्रिलला. 15 एप्रिलला जाफरनगरच्या मस्जिदीमध्ये कार्यक्रम झाला. मस्जिदीचा त्या कार्यक्रमाचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम समाज. मस्जिदीमध्ये कार्यक्रम. एकानं म्हणे असं कसं, मी फोटो दाखवला त्या कार्यक्रमाचा. ठीक आहे, स्वरूप काही वेगळं असेल त्याचं, असं आम्ही फोटोला हार घालणार नाही, आम्ही ज्या मूर्तीपूजा करणार नाही किंवा मेणबत्ती लावणार नाही. परंतु प्रतिमेपेक्षा प्रतिभा महत्त्वाची असते, विचार महत्त्वाचे असतात. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि इस्लाम या विषयावर मी मस्जिदीमध्ये प्रवचन केलेलं आहे. अशा प्रकारचे हा समन्वय फार महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, सगळ्या संघटना मिळून ऐक्य 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 हे कानाला चांगलं वाटते, हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आपापल्या संघटना सांभाळत एकमेकांचा समन्वय राहू द्या, हे प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल गोष्ट मी तुम्हाला सांगत आहोत. आणि हे मी नाही, ज्योतिबा फुले यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मी त्यांचा अखंड वाचून दाखवतो. जातीभेद आर्या चोखड वाटतो, म्लेच्छाच फाडतो हितासाठी. आर्य श्रेष्ठ सर्व पिढी दादा होती, तुच्छ मानिता ती सर्व जग. धर्मभेद त्यांनी हितासाठी केला, शूद्र लुटण्याला धर्मामिषे. शेवटची ओळ फार महत्त्वाची आहे. ज्योतिबा सांगतात, आर्यासह सांग ख्रिस्त मोहम्मद. आर्यासह सांग ख्रिस्त मोहम्मद, नको त्यात भेद. की आर्याविषयी जेव्हा तुम्ही माहिती देत आहात तेव्हा ख्रिस्त देखील सांगा, मोहम्मद देखील लोकांना सांगा. हे ज्योतिबा फुले यांनी सांगितलेलं आहे. ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय सत्यपाठ पान नंबर 562 मध्ये प्रमाद नको तथागतांनी सांगितलेलं आहे. प्रमाद सांगितलेलं आहे की प्रमाद करायला नको. आळशी झालेले या 2 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसामध्ये, अनेक माणसामध्ये आळस आलेला आहे. एखादे असतात काही अपवाद असतात, आमचे आगलावे साहेबांसारखे किंवा आमचे जे आहे ते इथल्या जे आयोजकांसारखे काही अपवाद आहेत की त्यांना प्रमाद जे आहे ते शिवलेला नाही आहे. अभिनंदन करतो मी तुमचं. आणि तुम्ही संविधान शिकवा. 8व्या वर्गापासून संविधान हा विषय शाळेमध्ये असा आला पाहिजे. नागरिकशास्त्र एवढंसं पुस्तक शिकवतात, थोडं थोडं शिकवा.
मानवाधिकार एका वर्षामध्ये शिकवा, दुसऱ्या वर्गामध्ये जे आहे ते आणखीन दुसरा काय परिशिष्ट शिकवा, थोडं थोडं शिकवा, परंतु ते शिकवलं गेलं पाहिजे, ते जगलं गेलं पाहिजे. दैवितीकरण करत जाऊ नका, महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचू नका, देव्हारात बसू नका, डोक्यात घ्या. लक्षात घ्या, महापुरुष हे माणूस होते, माणूस असणं वाईट नाही आहे, त्यांचा देव करू नका. लक्षात घ्या, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याने सांगितलं निरोप घेता वेळेस जगाचा की अल्लाह माझ्या कबरीचा देव होऊ देऊ नको, माझ्या कबरीचं दैवतीकरण होऊ देऊ नको. 2013 मध्ये मी हज यात्रेला गेलो होतो, तेव्हा मदिनाला बघितलं, पैगंबरांच्या कबरीवर कोणी चादर टाकत नाही, कोणी फुलं टाकत नाही, कोणी अगरबत्ती लावत नाही, कोणी मेणबत्ती लावत नाही. किती पुरोगामी प्रार्थना केलेली आहे जी कबूल झाली. हा अगरबत्तीवाद, हा मेणबत्तीवाद हा संपुष्टात आला पाहिजे आपल्या भारतामध्ये देखील. लक्षात घ्या, नीतिमत्तेचं पालन करत जा. 22 ज्या हे आहेत प्रतिज्ञा आहेत, त्याच्या पहिल्या 6 प्रतिज्ञा मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत, त्याच्यामध्ये दारूच्या विरोधात सांगितण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत, माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि हो, शेवटचं सांगतो की काही लोक जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही लोक भारत देशामध्ये दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी कुराणाचा अध्याय क्रमांक 41 मधील 34 श्लोक सांगतो, बुराई को भलाई से दफा करो, बुराई को भलाई से दफा करो. कुणी तुमच्या समोर जर असा झेंडा घेऊन नाचायला लागला तर त्याला पाण्याचा ग्लास द्या, त्याला शरबत द्या, त्याला खजूर खाऊ घाला. बुराई को भलाई से दफा करो. लक्षात घ्या की वैश्विक बना. राष्ट्रवाद चांगली गोष्ट आहे, परंतु राष्ट्रवादापेक्षा देखील मानवतावाद श्रेष्ठ आहे. राष्ट्रीयत्वापेक्षा देखील आंतरराष्ट्रीयत्व महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, वैश्विक बना. वर्तमान परिस्थिती एवढी वाईट नाही आहे, एवढी वाईट नाही आहे. UP बिहारचे व्हिडिओ व्हायरल केल्याने काही वाईट होत नसते. चांगले लोक आहेत, वेळ अजून गेलेली नाही आहे. एक शेर सांगून मैं अपनी रजा घेतो कि हालात इतने हैं वतन में अपने कि खून से छपकर भी अखबार निकल सकते थे. हालात इतने हैं वतन में अपने कि खून से छपकर भी अखबार निकल सकते थे. तूने चाहा नहीं वरना मेरे आंसू तेरी आंखों से निकल सकते थे, मेरे आंसू तेरी आंखों से निकल सकते थे. धन्यवाद. ये पैगाम है भारत के हर कंटेंट क्रिएटर के नाम. जय भीम बड़ा सीधा हंसी, जय भीम Jai Bhim app available on the Play Store and Apple App Store now.